घरामध्ये नुसताच पसारा होता, कारण भांडे घासायला काढलेली आहे. नवरात्र जवळ येत आहे ना, म्हणून. बरं त्यात पाऊस येतो जातो, म्हणून आहे तशी सुकवून घरात घेऊन आले. बरं या भांड्याचं असं आहे की काढत्या वेळेस सोपे जातात, पण रस्त्यांना कोणतं भांडं इथं ठेवल्यावर कसं दिसेल याचा विचार करावा लागतो. त्यात एवढा विचार करून काय फायदा? जे भांडं जिथून काढलं होतं तसंच परत ठेवावं लागतं. त्या भांड्याच्या जागेची आपल्याला सवय झालेली असते, म्हणून आहे तिथून काढले आणि तिथेच ठेवून दिले. घरातलं आवरल्यावर स्वतःला थोडंसं आवरून घेतले आणि एक साडी आली होती पिको फॉल करण्यासाठी. अर्जंट होती आणि तसंही आपण कितीही थकलेलो असो किंवा आपलं कोणतंच काम करण्याची इच्छा नसली तरी आपलं आवडीचं काम असलं ना की ते आपण आवर्जून करत असतो. म्हणून तसंच मी केले. पिको फॉल करण्यासाठी जी साडी आली होती ती लगेच पिको फॉल करायला घेतली. मशीनला अगोदरच काच करण्याचे शटल लागलेले होते, मग ते काढून घेतले आणि पिकोचे लावून घेतले. ही मशीन एक असली ना तर यावर भरपूर कामे होत असतात, फक्त शटल बदलायचं. बरं या साडीला ना अशी पूर्ण पायपिंग होती, तर पिको तो करून घेतला आणि फॉल लावत्या वेळेस ना परत शटल बदलून शिलाई मारून घेतली. आणि हे आमचा हर्षू जेव्हाही मी तुरपाई करायला बसते तेव्हा पाटावर येऊन बसतो. तर चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.